नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता खूप जणांना प्रश्न पडलेले आहेत. खूप मला कमेंट्स येत आहेत. तर मी आज त्या पूर्ण कमेंट्सचे उत्तर देणार आहे. कारण काय होतं, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कमेंट्स देणं, त्यांच्या कमेंट्सचं उत्तर देणं मला जमत नाही. तर मी आता पर्सनली सगळ्यांचं कमेंट वाचून प्रत्येकाला आता हे बघा, एकानं कमेंट टाकली म्हणजे ते खूप जणांचा प्रश्न असतो, हे माहिती आहे आपल्याला. तर मी आता याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जसं की फॉर्म भरताना जे काही प्रॉब्लेम येतील, तुमचा आधार नंबर रिलेटेड, अकाउंट नंबर रिलेटेड, रेशन कार्ड, दुसरे डॉक्युमेंट, ह्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म पेंडिंग कधी असतो, तर मग पुढे काय होणार, मग एडिट किती वेळा करता येतं आम्हाला फॉर्म, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कागदपत्र कोणती आहेत. आता हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो. काय होतंय बघा, आपण व्हिडिओ पूर्ण बघत जा. कारण काय होतं, व्हिडिओ पूर्ण बघितला तर आपल्याला जवळपास सगळी माहिती मिळू शकते. पण आता मी तुम्हाला अजून एकदा ह्याचे सगळ्यांचे प्रश्न उत्तर देणार आहे, कारण हे माझं कामच आहे. तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो, आता पहिलं जसं काही माझ्याकडे कमेंट येत आहेत, आता मी कमेंट तुम्हाला पर्सनली दाखवू शकत नाही, पण मी काही काही जणांचे असे कमेंट घेतलेले आहेत आणि त्यांचं नाव वगैरे काढून टाकलेलं आहे. तर मी त्यांचे कमेंट्स मी आता वाचत आहे. तर एक लक्षात घ्यायचंय, इथं बघा पहिलं काय चाललंय की सर एडिट फॉर्म एकदा केला तरी ही ओटीपी सांगता आला नाही, किंवा एडिट केलाय त्यांनी पण त्यांना ओटीपी आला नाही. तर आता मग काय करायचं, हे बघा. आता हा प्रॉब्लेम ऍप्लिकेशनचा होऊ शकतो. तर तुम्ही एडिट केला असेल आता, तर सेव्ह जर झाला असेल तर एकदा ऍप्लिकेशन अपडेट करा, नंतर मग मला सांगा काय होतंय. आणि आता एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, म्हणजे आता सगळ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की सर, एडिट बद्दलच तुम्हाला सांगतो, खूप जणांचे प्रॉब्लेम आहेत. आता जसं की आपण बघितलं की सर आम्हाला एडिट करायचं आहे, मग त्याच्यामध्ये माझं पूर्वीच बँक आधार कार्डला लिंक जोडलेलं होतं, पण ते आता नाही दिसतंय. मग आता काय करू मी, तर हे बघा, हा ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे. जे काही बाय डिफॉल्ट त्यांनी सेट केलं होतं ते बाय डिफॉल्ट सेट तिथे दिसतंय. तर तुम्ही याचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीनं फॉर्म भरा प्रॉपर. आता एक माझं सांगणं आहे तुम्हाला की फॉर्म भरताना प्लीज, ज्यावेळेस तुमचं काही इम्पॉर्टंट असतं ते नीट भरायचंय. आता तुमचं बघा, हे तर काय म्हणतात, हे कोणाचं आहे ते मी नाव खोडलेलं आहे. आता आमचा फॉर्म खूप आधी भरलेला आहे, पण SMS व्हेरिफिकेशन डन असा SMS आला, पण इन पेंडिंग टू सबमिटेड आला. हे आमचं काय होईल आणि कधी होईल, प्लीज अर्जंट रिप्लाय. तर अर्जंट रिप्लाय तर दादा मी देऊ शकत नव्हतो तुम्हाला, तर सांगतो तुम्हाला. हे बघा, आता पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ मी तुम्हाला कालच सांगितलाय. कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की नवीन नियम आले आणि त्याचा नेमका अर्थ काय, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की पेंडिंग टू सबमिटेड, आणि प्रत्येक स्टेटस वाईज त्याचा मी तुम्हाला मिनिंग पण सांगितलंय. आता एकदा हे तर सांगतो तुम्हाला अजून पण की पेंडिंग टू सबमिटचा अर्थ काय, आणि SMS व्हेरिफिकेशन डन म्हणजे काय. SMS व्हेरिफिकेशन डन जरी तुमचं ग्रीन मध्ये आलेलं असेल तर तुमचं SMS व्हेरिफिकेशन झालंय. आता कोणाकोणाचं तिथं रेड येत आहे तर त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही, SMS व्हेरिफिकेशन इज नॉट डन असं येतं तिथं. ते लाल असलं त्यांचं SMS व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, तर त्यांचं पुढे अप्रूव्ह होणार नाही, किंवा ते पेंडिंग दाखवल. हे लक्षात घ्यायचंय. पुढे काय होणार आहे, पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय की तुमची पहिली पायरी आता क्लिअर झाली आहे, फक्त आताशी तुमची सबमिट झालाय, पण तो अंतिम टप्प्यात अजून गेलेला नाहीये. तो काही अप्रूव्ह झालेला नाहीये, किंवा तो डिसअप्रूव्ह झाला नाहीये, किंवा तो रिजेक्टेड झालेला नाहीये. हे लक्षात घ्यायचंय. आता या सगळ्यांची स्टेटसची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हे सगळे स्टेटस जर तुम्हाला माहिती पाहिजेत तर त्यासाठी कालचा व्हिडिओ जाऊन प्रत्येकाने प्लीज बघा एकदा. कारण हे बघा, 10 मिनिटं जर तुम्ही कुठला व्हिडिओ जर बघत असाल नीट, आणि तुम्हाला जर सगळी माहिती कळत असेल, तर तुम्ही प्लीज तिथं जाऊन बघा. काय होतं, प्रॉब्लेम तुमचे भरपूर सॉल्व्ह होतात. आता हे तर बघा, दुसरे कमेंट्स काय, तर मी फॉर्म भरला पण आधार कार्ड नंबर चुकीचा म्हणत आहे. आता एक लक्षात घ्या दादा, काय होतंय माहिती आहे का, खूप जणांचं तुम्ही हे केलेलं आहे, आधार कार्ड नंबर लावलेला आहे पण चुकीचा आहे. आता याच्यावरती प्रॉब्लेम काय होतं, चुकीचा नंबर आहे म्हणत आहे, हा बाय डिफॉल्ट स्टेज आहे. त्यामुळे तुम्ही काय घाबरू नका, त्याचं काही तुम्हाला द्यायची गरज नाही. ते ऍप्लिकेशन एरर आहे, तो ऑटोमॅटिक निघून जाईल. आता काय होतं सर, माझ्या बायकोचे कागदपत्र, त्यांच्या वडिलांचे कागदपत्र सगळे असे काय आहे जोडले आहे, आधार कार्ड फक्त माझ्या नावाचे आहे. तर आता हे बघा दादा, तुमचं काय की कागदपत्राविषयी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता सगळ्यांना. आता एक कॉमन सांगतोय की यांचा एक घेतलाय मी फक्त रेफरन्स, पण एक तुम्हाला एक कॉमन सांगायचं म्हणलं तर एक गोष्ट सांगतो कागदपत्राबद्दल, सगळ्यात महत्वाचं सांगतो आता तुम्हाला. हे बघा, आपल्याला माहिती आहे जे काही विवाहित मुले आहेत किंवा विवाहित स्त्रिया आहेत, आता त्यांना लग्नापूर्वीचं अगोदरचं नाव टाकायचंय, बरोबर. त्यांना लग्नानंतरचं पण नाव टाकायचंय, जे काही डॉक्युमेंट वाईज. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचंय, जर तुमची संपूर्ण कागदपत्र, आता हे बघा, खूप खूप दिवस झाला असेल लग्नाला, म्हणजे 1 वर्षाच्या वर पुढे जर गेला असेल तर आपण सगळे कागदपत्र चेंज करून घेतोच, बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे
तुम्ही लग्न अगोदर फक्त नाव टाका, पण सगळी डॉक्युमेंट तुमची जर जास्त दिवस झाले असते लग्नाला तर तुमची माहेरकडची टाका, सॉरी सासरकडची सगळी डॉक्युमेंट टाका. म्हणजे सासरकडचं रेशन कार्ड, सासरकडचं आधार कार्ड, बरोबर, डोमेसाईल सर्टिफिकेट काय असेल ते तुमचं सगळं सासरकडचं टाका. त्यानं काय होत नाही, त्यानं काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला, बरोबर. आणि आता हे पण माहितीये तुम्हाला, जर एखादी नवविवाहित मुलगी असेल तर तिचं लगेच रेशन कार्ड मध्ये नाव नसतं, आपल्याला माहितीये. मग ते काय करू शकते, ती हिथं नवऱ्याचं वापरू शकते, नवऱ्याचं रेशन कार्ड वापरू शकते. आता आधार कार्ड तुम्हाला माहिती युनिक असतं, इथं काही म्हणजे लग्न अगोदरचं जर असेल आधार कार्ड तर ते चालून जाईल, त्याचा काय विषय नाही होणार. पण हे रेशन कार्ड म्हणा किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतात ते लग्नानंतर तुम्ही चेंज करून घेतल्या तर बरं होईल असं मला वाटतं. आता ज्या मुली आहेत त्यांना काही टेन्शन नाही याच्यामध्ये, बरोबर. पण ज्या विवाह करून खूप दिवस झाले तर शक्यतो त्यांचे डॉक्युमेंट्स तर क्लिअरच असतील, ह्यात काही शंका नाही. तर प्लीज एकदा डॉक्युमेंट सगळे बघा. आणि एक महत्वाचं आहे की झेरॉक्स चालतं का, हे खूप जण मला विचारतात. तर माझं असं म्हणणं आहे बघा, झेरॉक्स बद्दल असं जी आर मध्ये काय लिहिलेलं नाही की, पण असं आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट असलाय पाहिजे. काय होतं तुम्हाला माहिती आहे, आपण जर चूक केली तर ते आपल्याला पकडणार आहेत, एक लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं आपण जास्त चुकीत कुठे सापडायचं नाहीये. आपण झेरॉक्स न करता सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचा प्रयत्न करा. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट देताना फोटो हा एकदम क्लिअर काढायचा आहे आपल्याला. कुठल्याही प्रकारचं आपल्याला तिथं हे नाही दाखवायचं, आपल्याला कसलंही म्हणजे अंधुक दिसतंय वगैरे असलं काही ठेवायचं नाहीये, बरोबर. आता हे बघा, शासनानं माहिती पाठवा, दुरुस्तीसाठी 2 वेळा चान्स द्यावा. अगदी बरोबर केले यांनी कमेंट. काय होतंय तुम्हाला सांगतो. आता मी असो किंवा कुणी असो, कितीही माणूस प्रो असू द्या, हुशार असू द्या, चुका ह्या होतातच माणसाकडनं, आणि हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. चुका होतात. आता एकदा दुरुस्त केली म्हणजे झालं असं नसतं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की एडिट तुम्ही सतत करता आलं पाहिजे जोपर्यंत तुमचा अप्रूव्ह होत नाही. एकदा अप्रूव्ह झाला, बरोबर, एकदा सबमिटेड होऊन अप्रूव्ह झाला, अप्रूव्ह होतं तरी त्यांनी 2दा तरी द्यायला पाहिजे एडिटचं ऑप्शन. कारण काय होतंय, खूप जणांकडून न कळत चुका होतात, न कळत. ते कोणी जाणून बुजून करत नाहीये. कोणाचा अकाउंट नंबर चुकीचं जाणं, कोणाचा घराचा पत्ता चुकीचा जाणं, कोणाचा आधार नंबर चुकीचा गेलाय, कोणाचा मोबाईल नंबर चुकीचा गेलाय. आणि मोबाईल नंबरची तर खूप 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 कमेंट्स आहेत मित्रांनो, माझ्या ताईंनो. तर एक लक्षात घ्यायचंय, मोबाईल नंबर टाकताना 10 अंकी मोबाईल नंबर टाका. शक्यतो तुमच्याकडून गलतीने काय होतंय, 9 अंकी टाकला जातोय, मग तुम्ही सबमिट करताय, तुम्हाला ओटीपी येणार नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड होऊ शकतो. तर तुम्ही मोबाईल नंबर टाकताना 10 अंकी आणि स्वतःचा नंबर टाका. जो नंबर तुमचा बँकला संलग्न आहे किंवा आधार कार्डला संलग्न आहे तोच द्यायचा प्रयत्न करा. कारण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंटरनली आता कनेक्टेड आहेत. म्हणजे बँक झालं, आधार कार्ड झालं, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी जर जोडल्या गेलेल्या आहेत, तर जो नंबर इकडे दिलाय तोच नंबर तिकडे द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांना पण व्हेरिफिकेशनसाठी सोपं जातं, हे लक्षात ठेवायचंय. आता सगळेजण त्यात प्रॉब्लेम असा होतोय, त्यामुळे लक्षात ठेवायचंय. आता पुढचं काय, जर एखादं पेन्शनर कोणी घेत असेल तर त्यांना लाभ मिळणार आहे का, आपल्या घरात कोण पेन्शनर आहे. लक्षात घ्या, पेन्शन ज्याला घरात मिळतंय त्याला ह्याचा लाभ होणार नाहीये, लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोणाचं पेन्शन घेत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही, आणि कोणी दुसरी पण एखादी जर योजना घेत असेल तर त्यांना पण त्याचा लाभ होणार नाहीये. कारण त्यांनी असं सरळ लिहिलेलं आहे जी आर मध्ये की जर तुम्ही कुठली योजना घेत असाल आणि त्याची रक्कम पण तुम्हाला फॉर्म मध्ये टाकायची आहे, तुम्हाला माहिती आहे त्याचं. त्यामुळे जर तुम्ही कुठलीही घेत असाल एखादी योजना तर ती तुम्हाला टाकायला लागेल, आणि मग जर त्याची अमाऊंट 1500च्या वर असेल तर ती तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही रिजेक्टेडच होणार आहे, त्यात काही हे नाहीये. आणि दुसरी अजून एक आठवते की 4 चाकी वाहने. आता 4 चाकी वाहनांचं एक गोष्ट मोठी आहे की ट्रॅक्टर अलाउड होता. मग आता काही जणांचं काय होतं, उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक होती, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता एका ताईंनी की आम्ही कर्ज काढून घेतलेलं आहे, मग त्याच्यावरती काय. मग उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर एक सांगितलं होतं की हे बघा, आम्ही त्यासाठी एक समिती बसवतोय आणि कोणाचं खरंच काय आहे त्याच्यावरती काम चालू आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यावर लवकर निर्णय होईल. ज्यांचं खरंच जेन्युइनली, आता तुम्हाला माहितीये की स्वतःच्या गळ्यातलं सोनं वगैरे ठेवतात स्त्रिया सपोर्ट करण्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी होतात, आमच्या इथे पण होतात अशा गोष्टी सगळ्या. मग हे चांगली गोष्ट आहे ना, आपल्यालाच आपली घरातली स्त्री सपोर्ट करत असते, त्यामध्ये आपण कुठेतरी वर जात असतो. मग ह्याचा कुठेतरी विचार करून शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे असं मला पण वाटतं. कारण खूप गोरगरीब लोक असतात आपल्यासारखे, जे स्वतःचं सगळं लावून एखादं कर्ज काढून वाहन घेतात स्वतःच्या दैनंदिन जीवनासाठी सुरळीत करण्यासाठी. तर ते कुठेतरी चुकीचं आहे, बरोबर. ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे,
प्रॉब्लेम येत आहेत खूप जरा. तर आता पुढचं काय सांगतो ते लक्षात ठेवायचंय की अजून काय होतं वाचून दाखवत आहे ते पण लक्षात ठेवा. आता एसएमएस व्हेरिफिकेशन बद्दल एक सांगतो तुम्हाला. हे तर खूप जणांना आता हे आय बटन आहे ना, आय बटन हे दिसत नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला हे दिसते ना व्हिडिओमध्ये, आय बटन खूप जणांना दिसत नाहीये. तर एक आय बटन बद्दल मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ऍप्लिकेशन अपडेट करा तुम्ही. काय होते माहितीये का, कुठलेही प्रॉब्लेम येऊ द्या तुम्हाला, पहिल्यांदा ऍप्लिकेशन अपडेट करायचा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे आय बटन दिसेल. आणि हा आय बटनवर काय आहे माहितीये का, आता ही तुम्ही मला खूप जण विचारतात की आमचं स्टेटस काय, मग आता हे तर सगळं दिसतंय. हे सगळं दिसतंय, हा तुमचा स्टेटस नाहीये. स्टेटस तुमचा ही जी ब्लू लाईन दिसते ना, हे बघा निळी लाईन दिसते ना, पट्टी निळी, ज्याच्यात लिहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. आता ह्याचा अर्थ हा तुमचा स्टेटस आहे करंट, म्हणजे हा तुमच्या आता फॉर्मची स्थिती आहे इन पेंडिंग टू सबमिटेड. मग ह्याचा अर्थ काय, हा या आय बटन मध्ये दिलेला आहे. बरोबर, आय बटन मध्ये तुम्हाला 4-5 दिसत आहेत. बरोबर, त्याच्यामध्ये इन पेंडिंग टू सबमिटेड असं दिलेलं आहे. बरोबर आहे का, असं होणार आहे. आता कोणाकोणाचं इथं काय होतं, अप्रूव्ड आलंय. बरोबर, अप्रूव्ड आलंय ते काय आहे, तर मग इथंही अप्रूव्ड म्हणजे काय, तर मग त्याचं एक प्रकारे यादीत नाव आलेलं आहे. लक्षात घ्या. आता यादी खूप जण म्हणतात की यादी आली नाही, वाव यादी नाही, चुकीची माहिती नाहीये. हे बघा, अप्रूव्ड झालं म्हणजे एक प्रकारची यादीच आहे. तुम्ही आता इथं सगळं तुम्हाला माहिती ऑनलाईन होणार आहे, तर तुमचं नाव तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. दुसरीकडे जायची पण गरज पडणार नाही. लक्षात ठेवा. जास्त तर तुम्हाला अंगणवाडीत पण लागेल, त्याचं काय नाही, पण तुमचं मोबाईलवर तुम्हाला पण कळेल की तुम्ही अप्रूव्ह झाले का नाही, तुम्ही पात्र झाले का नाही. अप्रूव्ह झाले म्हणजे पात्र झाले, संपला विषय. आपल्याला काय वाक्याचं घेणं देणं नाहीये. तर याआधी अशा प्रकारे पण इथं लागणार आहे. लक्षात ठेवायचं. एडिट फॉर्म हा तुम्हाला तर माहिती, इथे एडिट करू शकतो. हे सगळ्यांची गोष्टीच माहिती आहे. पहिल्यांदा तुम्हाला अपडेट करायचंय मित्रांनो, कुठल्याही गोष्टी उद्या नारी शक्ती दूत ऍप हा तुम्हाला पहिल्यांदा अपडेट करायचा आहे. अपडेट केल्याशिवाय पुढे काय करायचं नाहीये. आता अजून ह्याच्यामध्ये काही कमेंट्स असतील तर मी वाचतो. आता बाकीचे कमेंट्स आहेत माझ्याकडे, ते मी सगळ्या दाखवू शकत नाही म्हणून मी तिथंच वाचून करतो. तर मी फॉर्म भरला आहे, पण बँक अकाउंट दुसरा नंबर आहे आणि आधारवर दुसरा नंबर आहे. तर बँक अकाउंटवर नंबर अपडेट करून एडिट करता येईल का? बँक अकाउंटवर नंबर बघा, बँकेत अपडेट करायला गेला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही आधार कार्डवर लवकरात लवकर करा. आधार कार्डचा जो नंबर आहे तो तुम्ही भरू शकता. आता सर मोबाईल नंबर चुकला आहे, काय करू? तर हे बघा, मोबाईल नंबर चुकला असेल तर आता एडिट जर ऑप्शन असेल तुमचं तर तुम्ही एडिट करू शकता. पण जर चुकला आणि तुम्ही सबमिट जर केला तर मग तुम्हाला ओटीपी येणार नाही. तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगच राहील. आणि मग ज्यावेळेस सगळं फायनल होईल 31 ऑगस्ट पर्यंत, मग तिथून पुढे तुम्हाला एक दुसरा फॉर्म भरायची संधी मिळू शकते. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला मिळेल का नाही हे माहित नाही, पण मिळू शकते. सगळ्यांना मिळणारच आहे ती संधी परत. आता काही जण म्हणतात की एसएमएस व्हेरिफिकेशन डन दाखवत आहे सर. तर एसएमएस व्हेरिफिकेशन डनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुमचं एसएमएस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता इथं काही करायची गरज नाही. एडिट होत नाही. आता एडिट कसं होईल मित्रांनो, एकदाच एडिटचं सध्या ऑप्शन आहे आपल्याकडे. आता पुढचा क्वेश्चन काय, सर सर्व डॉक्युमेंट वरती नाव सारखं आहे पण रेशन कार्ड मध्ये नाव दुसरं आहे, तर रेशन कार्ड अपलोड करावं की नाही? आता एक लक्षात घ्या, डॉक्युमेंट वरचं जे नाव आहे सगळं ते सेम असलं तर चालतंय. आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही तो द्या. बरोबर आहे का? उत्पन्नाचा दाखला नसेल तर मग रेशन कार्ड शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. कारण सध्या तर तुम्ही सगळं अर्जंटमध्ये चेंज नाही करू शकत. भरून टाका. अप्रूव्ह झाला तर ठीक आहे, नाहीतर डिसअप्रूव्ह झाला तर तुम्ही परत तोपर्यंत नाव चेंज करायला टाकून घ्या. माझा डिसअप्रूव्ह झाला आहे तर मी परत एडिट होत नाही. अच्छा, ते बघा, आता हे बघा डिसअप्रूव्ड पण आलाय, म्हणजे तो यादीत नाही झालेला, त्यांचं सिलेक्शन आता पात्र नाही झालेलं. ते आता लक्षात आलं. इथं जी निळी पट्टी दिसते ना, तिथं कोणाकोणाला डिसअप्रूव्ड दिसतंय. आता डिसअप्रूव्ड झालाय म्हणजे त्यांचं आता सध्या तर पात्र या यादीत नाव नाही, पुढच्या यादीत नाव लागू शकतं. आता त्यांना काही दिवसांनी असा अपडेट येईल जिथं तुम्ही ते एडिट करू शकता. बरोबर सर, एडिट फॉर्म असा मेसेज येत आहे. एडिट फॉर्म म्हणजे तुम्ही आता एडिट केल्यानंतरच तो येणार आहे. आता काही काही जणांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी आपल्या साहेबांना कळवा की पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना पण सुविधा द्या, त्या पण तुमच्याच बहिणी आहेत. तर बरोबर आहे दादा तुमचं पण, की सगळ्यांना दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काही बघायची गरज नाही. जॉईंट अकाउंट जोडला हे एडिट करून झालं आहे. आता हे बघा, जॉईंट अकाउंट जोडलं तर काही प्रॉब्लेम आहे का? तर एक प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुमचं जर जो काही जॉईंट अकाउंट मध्ये जो काही मेन अकाउंट जॉईंटर असतो, म्हणजे ज्याच्या नावावर मेन आहे, त्याचं जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तो थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. शक्यतो पर्सनल द्यायचं हे करा. तर ते आय बटन दिसत नाही. मित्रांनो, अपडेट करा तुमचं ऍप्लिकेशन, अपडेट करा, मग तुम्हाला कळून जाईल ते.
पुढचं काय सर्व ऑप्शन दिसत आहेत. आय मध्ये सर्वच ऑप्शन दिसतात मित्रांनो. तुमचं तर निळ्या पट्टीमध्ये तुमचं ऑप्शन काय हे बघा आणि त्याचा अर्थ काय ते आय मध्ये समजून घ्या. पुढचं काय आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे. मग काय करू पुढचं नाही काय करू आधार कार्डला मित्र लिंक करून घ्या त्याशिवाय पर्याय नाही. सर बँक अकाउंटला मोबाईल लिंक नाही त्याला काय पर्याय. बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंकच करावा लागेल त्याशिवाय तर ते अप्रूव्ह होणारच नाही. त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तर फॉर्म भरून खूप दिवस झाले तरी फक्त पेंडिंग टू सबमिटेड सांगत आहे. तर वेट करा मित्रांनो होऊन जाईल तुमचं येऊन जाईल. आधार लिंक होय केल्यावर नाही येत असेल तर ऍपचा दोष आहे. नारी शक्ती ऍप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे होय येईल. बरोबर आहे. अनइन्स्टॉल करायची गरज नाही अपडेट करायचंय मित्रांनो. अनइन्स्टॉल करू नका चुकून पण अपडेट करा. अपडेटचं ऑप्शन येतं तिथं होऊन जाईल. एडिट करून पण मोबाईल नंबर चुकीचा आहे. SMS पेंडिंग व्हेरिफिकेशन लाल कलर मध्ये आहे. बरोबर आहे. एडिट करताना जर तुमच्याकडनं मोबाईल नंबर चुकला असेल तर तो SMS व्हेरिफिकेशन होणार नाही. तुमच्या इथं जी हिरवी पट्टी दिसणार नाही लाल कलर मध्ये पेंडिंगच दिसणार आहे. पुढे तुमचा फॉर्म हा बादच होणार आहे. झेरॉक्स चालत नाही का हे बघा. झेरॉक्स चालतं का नाही ह्याचं तर मी सध्या सांगू शकत नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट द्या. ओरिजिनल डॉक्युमेंट शिवाय काही फायदा नाहीये. तर ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचा प्रयत्न करा. जेवढं जमेल तेवढं ओरिजिनल डॉक्युमेंट द्या त्याशिवाय काही हे नाहीये हे नाही होऊ शकत. पुढचं काय आता पुढचं एखादा असेल सांगा. पेन दादा फॉर्म भरला आहे OTP टाकला नाही आणि डेटा डिलीट झाला आता काय करू. तर हे बघा डिलीट कसं काय झालं हे माहित नाही आपल्याला. काही काही ऍप्लिकेशनचे दोष आहेत. खूप ऍप्लिकेशन दोष आहेत आता आपण म्हणू शकतो. ऍप्लिकेशन असं बनवलं गेलेलं नाहीये. एवढं लोड आलं की ते हँग होऊन जातं. स्वतः मी खूप अनुभवलेलं आहे फॉर्म भरताना हँग होऊन बंद पडून जातं. त्यामुळे अवघड आहे त्याचं थोडंसं. तर ठीक आहे आता फॉर्म भरलाय तर बघूया आपण पुढे काय होतंय ते. सेल्फ सर्टिफिकेशन चालेल आणि ऑफिशियल ते नाही चालत म्हणतायत. GR पण बनवला नाही तसा. सेल्फ सर्टिफिकेशनचं डाऊट आहे मित्रांनो. सेल्फ सर्टिफिकेशन चालतंय का नाही ते बघूया आता पुढे काय होतंय ते. तर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे का. नाही केले तर फॉर्म सबमिट होणार नाही का. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करणं इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणारच नाही. लक्षात ठेवायचंय. तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाईडच करायचा. SMS व्हेरिफिकेशन डन आलंच पाहिजे. एडिट करताना एडिट इज डिसेबल्ड म्हणून दाखवत आहेत. कारण तुम्ही एडिट डिसेबल केलेलं एकदा एडिट केलं असेल दुसऱ्यांदा एडिट करता येणार नाही. हे लक्षात घ्यायचंय. मी फॉर्म मराठीमध्ये भरलाय आणि आधार कार्डचा समोरील फोटो फक्त सबमिट केलाय मग रिजेक्ट होईल का. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो की खूप जण मला म्हणतात की माझा फॉर्म मराठीत आहे काय करू. फॉर्म मराठीत भरला काय होईल. काही होणार नाही. आपली भाषा मराठी आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. तर फॉर्म हा मराठीत भरला इंग्लिशमध्ये भरला काही फरक पडत नाही. हा बंद करा. मराठीत फॉर्म भरला तरी पात्र होणारच आहे. आपला स्वाभिमान आहे मराठी. असं कोणी अफवा पसरू नका. आणि असं कोणी पसरत असेल तर त्याला नीट समजावून सांगा की मराठीत फॉर्म भरला तरी चालतो. पुढचं काय आता झाले. आता काही तुमचं हे असतील प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही अजून सांगू शकता. त्याच्यावरती मी जमेल तेवढं मी कमेंटला उत्तर देईल. आणि काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कळवू शकता. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लगेच. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब